2000 गेले, 2000 मेंटेनन्स गेला, 1800 रुपयाची मच्छी आणलेली त्या दिवशी. आणि 1248चा हिशोब ना लागत आहे ग. 1248 रुपये कुठे गेले कळत नाही. तू काय मागवलेलं का 1248चं? हो, मी कुठे कसलं काय मागवते. ते मंदारसाठी करगुटे आणले होते ना तुम्ही. हा, एवढे 1248. 1248चा करगोटा. त्याची कंबर तेवढा लायकीची आहे. आणि मुळात ते करगोटा मी विकत नव्हता आणलेला. ते नाही काय सुमन आत्याकडे आपण लग्नाला गेलेलो, टोपी टॉवेल आणि नारळ दिला ना, त्या नारळाला गुंडाळलेला करगोटा होता. तोच घातला त्याच्या कमरेत. 1248चं काहीतरी झालं पाहिजे. ऐका ना, हा, 23 तारखेला जुन्नरला लग्न आहे माझ्या आत्ते भावाचं मिलींचं. जाऊया का? 4 दिवस काढा ना सुट्टी. हा, प्रत्येक लग्नाला गेलंच पाहिजे असं कंपल्सरी आहे का? तसं नाही हो. आता भरपूर दिवस झाले ना आपण गेलो नाही जुन्नरला. आणि आईच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय हो माझ्या. तेवढीच भेट झाली. आपण ना गेल्या 6 महिन्यात कुठे ना कुठेतरी जातोच आहोत. केवढा खर्च झाला माहिती आहे? साधी 500 रुपये पण बचत झालेली नाहीये. काय करायचं, कसं करायचं तूच सांग. होईल ना हो सगळं. किती हो जगभराचं टेन्शन घेता तुम्ही. आता मंदार मोठा झालाय ना, जॉबला लागलं की सगळं टेन्शन मिटेल ना हो तुमचं. तो जॉबला लागणार हा, आहे. लागेल. आधी परीक्षेत पास होऊ दे, मग जॉबला लागेल. हल्ली त्याला केट्या लागत नाहीत, केट्यांना तो लागतो. मला वाटलेलं पोरगा काहीतरी परिस्थिती सुधारेल, पण आता वाट बघतोय परिस्थिती पोराला कधी सुधारेल याची. काही होणार नाही त्याच्या आयुष्यात. मी आशाच सोडली आहे ग. कुठे गेलाय, कुठे वळू वळू बोलू नका हो. सारखं आपलं घालून पाडून बोलता बिचाऱ्याला. झोपलाय तो आतमध्ये. झोपलाय? झोपलाय. 11 वाजले, 11. त्या कार्ट्याला बाबा ए माकडा, 11 वाजलेत, अजून कुल्यावर कोण झोपला होतास? खायला खार आणि भुईला भार झालाय नुसता. अगर मम्मी बोलू देगा, किसी ने खूब कहा है, वक्त जब आंखें फेर लेता है तब शेर को कुत्ता घेर लेता है. लागलं मम्मी. त्याला म्हणजे मी कुत्ता आणि तू शेर. लाज नाही वाटत? बाजूला नका हो, बाजूला. नका ना, नका. कितीदा सांगितले घरात त्या दाड्या वाढून फिरायचं ना? कितीदा सांगितलंय तुला? किती वेळा सांगितलंय शेविंग करायची? टपोरी आहेस, असा फिरतोस ते? मॅडम मम्मी तू तरी सोड मला यार. देशपांडे सरांकडे वॅकन्सी सांगितलेलं, ते जायला सांगितलेलं. काय आलं त्याचं? मम्मी बोलू दे ना मला. काय झालं त्या वॅकन्सीचं? सांगतो मला जॉब नाही करायचंय. का? मी करिअरचं पाथ बदलायचं ठरवलंय. करिअरचा पाथ बदलायचा? अरे करिअरने तुझ्याकडे पाठ फिरवले ते बघ. करिअरचा पाथ बदलतो. इकडे 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 इकडे. नाही नको. नाही मारत नाही इकडे. मारू नका. नाही म्हटलं ना इकडे लवकर. नाही काय करत जा. बाबा आहेत ना, जा. काय इकडे करत बस. बाबा प्लीज मारू नका बाबा. काय करायचं ठरवलंयस? किसी ने खूब कहा है. क्या? खूब. क्या कहा है? कसा विश्वास ठेवेल तो तुमच्यावर? किती करतात मम्मी. कसा विश्वास ठेवेल सांगा बरं. मारताय, ऐकून तर घ्या त्याचं तो काय बोल. काय करायचं ठरवलंयस? बोल लवकर. तुम्ही लांब जा मग. काय करायचं ठरवलंयस? सांगतो नीट शांततेत आरामात बाळा. हा. बाबा मी पॉडकास्ट करायचं ठरवलंय. अरे वा रे वा ग माझं लेकरू. चला देवाने माझ्या मंदारला मार्ग दाखवला हो. हा थांबा, काय कोणी काय बोलू नका. थांबा. काय पॉडकास्ट म्हणजे काय? मला माहितीये. काय? पोस्ट काढ. पोस्टात नोकरी करणार आहे माझा मुलगा. मला माहितीये. पोस्टकार्ड आणि पॉडकास्ट काय संबंध आहे? पॉडकास्ट म्हणजे काय मी सांगतो तुला. पॉडकास्ट म्हणजे आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असं वाटणार आहे, आणि आपल्याला सगळ्यातलं सगळं कळलं पाहिजे असं वाटणारे दोघं गप्पा मारत बसतात, आणि आपण ते ऐकत 2 तास आयुष्यातले वाया घालवतो, म्हणजे पॉडकास्ट. असू दे. ही असली फालतू. नाही असू दे. जे काही असेल ते काहीतरी वेगळं करतोय ना तो. काहीतरी प्रयत्न करतोय ना. करू दे. असू दे. मला आवडलंय. मला आवडलंय. ए बाळा, ए सोन्या रे माझ्या लेकरा, तुला कसं काय सुचलं रे हे सगळं? यात काय सुचायचंय?
हल्ली आकाशात ना कबूतर उडताना शिटला तरी तो बरोबर पॉडकास्ट करणाऱ्याच्या खांद्यावरच शिटतो. एवढे गल्लोगल्ली पॉडकास्ट करणारे झालेत. ही फालतुगिरी करायची नाही. मी आधीच सांगतो, थोबाड फोडीन मी. काय बाबा मला करायचं मम्मी, मला करायचंय ग. काय नाही मम्मी, माझे सगळे मित्र पॉडकास्ट करतात. माझ्या सगळ्या मित्रांचं युट्यूब चॅनल आहे, पण माझं नाही मम्मी. मग ना ते मला चिडवून दाखवतात. तुझं चॅनल नाही, आमचं चॅनल आहे. मग मम्मी याने माझा न्यूनगंड वाढतो मम्मी. बाया न्यूनगंडानं माझ्या लेकराच्या 5वीला पुजलाय हो. याचा न्यूनगंड वाढत नाहीये, याची न्यूनगंड मस्ती वाढते. काय बोलताय हो तुम्ही? न्यूनगंड वाढतोय म्हणे. काय साला एक शब्द सापडलाय त्याच्यावर आणि या 2 गोष्टींवर करिअर चाललंय याचं. कसं बोलतात यार मम्मी? त्याच्यावर सगळं पुढे ढकलतोय. काय रे, मित्रांचे पॉडकास्ट बघून तुझा न्यूनगंड वाढतो आणि मग मित्र ज्यावेळी परीक्षेत पास होतात, नोकरी धंदा करतायत, पैसे कमवतात, त्यावेळी कुठे जातो न्यूनगंड? तुला नाही वाटत की त्यांच्यासारखं पास व्हावं म्हणून परीक्षेत? जाओ बाबा, मी कसं जगावं ना हे परीक्षेतले 4 पेपर नाही ठरवू शकत. माझं लेकरू. मग कोण ठरवणार? तुझ्या पॉडकास्ट मध्ये येणारे गेस्ट? नाहीतरी हल्ली पॉडकास्टवाले कसं जगावं, इथपासून किती ग्रॅम हागावं हे पण सांगतायत. काय राग आहे हो तुम्हाला खरंच. ही फालतुगिरी करायची ना. काय कोण आहे? कसं करणार? कोणाचं करणार पॉडकास्ट? ऐका हा? शांत. काय करणार आहेस? शांतपणे ऐका. बोललो. किसीने तो खूप सांगतो अरे मी सांगतो तू पण ना बाळा मुद्द्यावर येत नाहीस मग. येतोय. हा? बोल पटकन बोल, मुद्द्यावर. शांततेत बोल. काय आहे, आमची ती क्रिएटिव्ह टीम असणार आहे त्याच्यासाठी. आई ग लेकरू ग बघा काय कळलं? काय सांग ना. क्रिकेटची हे त्यांची टीम. जा ना चिअरगल म्हणून नाचायला. परत काढताय माझी अक्कल काढा हो. क्रिकेट कुठून क्रिएटिव्ह बोलतोय तो? क्रिएटिव्ह कोण आहे तुझ्या क्रिएटिव्ह टीम मध्ये? मांडी भाई. हॅलो बॉस. हॅलो हाय. व्हॉट्सअप आहे. अरे देवा, ही तुझी क्रिएटिव्ह टीम आहे? येस बाबा. लेट मी इंट्रोड्यूस बाबा. दत्तू मोरे, कॅमेरामॅन कम लेखक कम रिसर्च अँड डेटा अनालिस्ट. विराज, मेकअप मॅन कम डिरेक्टर कम क्रिएटिव्ह प्रोड्युसर. हॅलो मिस्टर खांडेकर. हॅलो 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 हॅलो. अहो, काय करताय तुम्ही? शी, बाई काय माणूस आहे हा खरंच ना. शी, केवढूस आहे हो ते लेकरू. कसं मारताय? अरे रे बाळा. यार मँडी, तुझ्या बाबाने आपल्या कंपनीची आखी बॉडी पिळली रे. Excuse me, बाबा. Those are my body members. You can't beat. कुठली बॉडी मेंबर? मेकअप मन कम डिरेक्टर अशी पोस्ट जगात नसते. हे विंडो कम येडे वाटतात, बाकी काही नाही. कळलं? कसं बोलताय हो तुम्ही त्यांच्याबद्दल? कसं तुम्हाला कळत नाही हो? खरंच येणाऱ्या माणसांचा जरा आदर करा. ते मरू दे तिकडे, तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही. तुम्ही एक काम करा, खाली जा, पोरांसाठी समोसे बिमोसे काहीतरी वेफर बिफर घेऊन या. जा. कोणासाठी? यांच्यासाठी घेऊन. यांच्यासाठी? यांच्यासाठी घेऊन. मी आता अंडी खाल्ली आहेत ना, त्यातलं पिवळं कावळ्यांसाठी खिडकीवर ठेवलंय, ते आणून दे यांना. हीच लायक आहे. उठ खाली बस. नाही. खाली बस. ओ बाबा, तुम्ही माझ्या करिअरला जर सपोर्ट करणार नसाल ना, तर त्याच्या आड पण येऊ नका ना. आणि तसं पण या बिझनेससाठी मला तुमच्या भांडवलाची गरज नाहीये. दॅट्स ट्रू. ऍक्च्युली माझी बुद्धिमत्ताच हेच माझं भांडवल आहे. हे ऐका ना. ऐका. ए तुम्ही इकडे बसा इकडे तुम्ही बसा तिकडे. खुर्ची घ्या, इकडे बसा. मी बोलते मी त्यांच्याशी. आहे. बसा तिकडे. बघतोय यांचा पॉडकास्ट. बघ तुम्ही. तर नमस्कार मुलांना. नमस्कार. नमस्कार. हाय 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 हाय. हॅल. हा जो इथे बसला ना, हा. हा आहे ना, हा. याचा ऍटिट्यूड ना त्याच्या केसांसारखा आहे. कसा? खोटा. बसा ना जरा तुम्ही. महत्वाचं काहीतरी घडतंय आपल्या घरात, तर काहीतरी बोलताय. असो. ए बाळा, ए सोन्या, छान मस्त करताय तुम्ही. मी आहे तुमच्या सोबत. माझा पाठिंबा आहे. ए पण बाळा मला सांग, हे जे तू करतोयस त्याचं नाव काय आहे घडपॉशचं? घोडपोस्ट नाही, पॉडकास्ट. मांडीवर बसून बोला असं नाव आहे. काय? एक मिनिट. काय पॉडकास्टचं नाव? मांडीवर बसून बोला. मांडीवर बसून बोला. काका काकू कोणाच्या मांडीवर बसूया? काका काकू. लेट मी एक्सप्लेन.
आपण याला सगळे मँडी म्हणून ओळखतो बरोबर बरोबर. सो मँडीच्या पॉडकास्टवर बसून बोलूयात म्हणजे मँडीवर म्हणून आम्ही त्याचं नामकरण केलंय मँडीवर बसून बोलूया हे मला छान वाटलं रे, मस्तच आहे असं हे. आहे ना? वेगळं आहे, वेगळं आहे बाळा. आणि काका काकू आम्ही आमच्या पॉडकास्ट वरती टायटल ट्रॅक पण बनवलाय काय गाईज 1 2 3 मांडीवर मांडी मांडीवर मांडी मांडीवर मांडी मांडीवर बसूया पॉडकास्ट करूया बस मांडीवर असं मांडीवर हा? कसं आहे असं आहे. चपाती केली पोराच्या मांडीची. बाळा उठे सोन्या, उठ उठ. अरे केवढूस आहे होतो, केवढीची त्याची मांडी आणि काय करताय तुम्ही? बस मांडीवर बोलतोय शांत का दळभद्री नाव आहे ना, भिकार धंदे तर भिकार धंदे. बसाव. कोणाची आयडिया आहे कोणाची आयडिया आहे हा? कोण येणार तुमच्या पॉडकास्टला? काका तसं प्लॅन चाललंय आमचं, अजून तसं झालं नाहीये काय, पण हाच आमचा एक्स फॅक्टर आहे काका. तुम्ही बसा, बसून म्हणजे शांत म्हणजे बघा तुम्ही पण बसाव जरा. सगळे सोफ्यावर खुर्चीवर बसून पॉडकास्ट करतात, आम्ही पाटावर मांड्या घालून बसणारे आणि पॉडकास्ट करणारे. अच्छा, म्हणजे चेहऱ्यावरून फक्त गरिबी नाही दाखवायची, कॅमेऱ्याच्या प्रत्येक फ्रेम मधनं दाखवायचे. हा, पॉडकास्ट करणं म्हणजे काय सोपं वाटलं तुम्हाला? खायचं काम वाटलं? प्रचंड अभ्यास लागतो, प्रचंड वाचन लागतं, समोरच्याला सतत बोलतं करावं लागतं, त्याला हळवं करावं लागतं, त्याच्याच शब्दांमध्ये त्याला पकडावं लागतं. बरं, इतकं सगळं करताना जे बघतायत त्यांना सुद्धा एंगेज ठेवावं लागतं. पॉडकास्टवरनं हसणं खूप सोपं आहे, करणं तेवढंच कठीण आहे. तुमची लायकी नाही, कळलं? बघितलंच मम्मी, मी काही बोललो ना की हा माणूस स्वतःला सगळ्यातलं सगळं कसं कळतं हे शिकवतो, म्हणून माझा न्यूनगंड वाढतो मम्मी. एक मिनिट, शांत. कोणाचं करणार आहे पॉडकास्ट? पहिला पॉडकास्ट कोणाचा करणार आहात? तुमचा अगं बाई. हा? कसाही असला तरी जीवनदाता बाप आहात माझा तू. बघा ओ, जीवनदाता म्हणाला तुम्हाला, बापाची किती किंमत आहे बघा. आणि हाच मुलगा तुमचं नाव मोठं करणार आहे. तुम्ही इकडे बसा शांतपणे, आणि तो जो काही प्रश्न विचारेल ना त्याची व्यवस्थित शांतपणे उत्तर द्या. हा, त्याला होऊ द्या हो, मोठं करायचं. एक मिनिट. ए, हा 2 मिनिटं काय करताय काय? जरा 2 मिनिटं. तू कॅमेरा कुठल्या दांड्यावर लावायचा? हा जास्त जवळ आहे, इथे लावूया. चाल चाल. हे बघ, आणि हा असा बापरे. झूम करता येतोय. पुढे चल, पुढे चल, पुढे चल, पुढे. हा हे बघ झूम. कुठल्या अँगल लावलास? काय दाखवतोस? एक मिनिट. ए बाळा, ए लांबने. ये मागे 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 मागे. कॅमेरा किती आहेत? हा कॅमेरा किती आहेत? एकच आहे. बरं, मग बाकीचे 2 दांडे कशाला आहेत? डीओपी प्लीज आन्सर. मी डीओपी नाही, मी कॅमेरामन आहे. तू डीओपी म्हणजेच कॅमेरामॅन. ओ ओ ओ ह्या 2 दांड्या ह्या अशा दोघांनी पकडायच्या आहेत. हा त्यासाठी आहेत. उलट करून ट्राय करा बघा. अरे हे पण मस्त आहे. हे मस्त नाही, हे असंच आहे. तुम्ही उलट पकडताय. कोणाला घेऊन करतोय रे बाबा पॉडकास्ट? असं तुम्ही शांततेत उत्तर द्यावं फक्त, तो विचारेल. एक्सक्यूज मी, जरा तुम्ही गेस्टला सांगा ना, आम्हाला ते डिस्टर्ब करतायत. ऐक, बघा तुम्हाला गेस्ट बोलला हो. आजपर्यंत तुम्हाला एवढा आदराने कोणीच बोललं नव्हतं, माझ्या पोराने. मग बघा माझा मंदार ग. आई शपथ, म्हणजे इतका राग येतो ना तुझा. करते ना, आई शपथ सांगतो. ए विराज प्लीज जरा टचअप कर ना भाई. येस अरे बापरे. काय दाढी करतोयस? चष्म्याला पण लावशील? याला सांग, मी याला टच करायच्या आधी याचा टचअप संपव. चलो 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 येस येस दाब. चलो सन जा रहा है, सन जा रहा है, कुठून आला सण याचा? काय जा रे? सन जा रहा है. त्या बापाने घरात सण ठेवलाय. हा, नाही सॉरी सॉरी सॉरी. सुरुवात करूया आपण. रेडी रेडी. एक मस्त करा, छान. हा 2 मिनिटं. इथे उभी राहते, मी दिसणार नाही ना? नाही नाही नाही, नाही, दिसणार नाही ना मी? थोडं बघ. ओके 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 ओके. हा फक्त बाबा महत्वाचं तुम्हाला, बाबा फक्त आय बाबा फक्त महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, हे जे युट्यूब आहे ना ते आपण लाईव्ह करतो. हा एक मिनिट, म्हणजे हे लगेच लाईव्ह जाणार आहे? ऍक्शन. ए नको. ए नमस्कार भाई लोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे मांडीवर बसू बोलूया. मांडीवर मांडी मांडीवर मांडी मांडीवर मांडी मांडीवर बसूया पॉडकास्ट करूया.
मांडीवर. तर भाई लोक काय नॉर्मली पॉडकास्ट कसे होतात म्हणजे नॉर्मली जे पॉडकास्ट असतात त्याच्यामध्ये कोण कोण लोक येतात जे श्रीमंत असतात ज्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी केलेलं आहे. पण माझा पॉडकास्ट तसा नाही. माझा पॉडकास्ट वेगळा आहे. माझ्या पॉडकास्टमध्ये कोण येतात आयरा गैरा नट्टू कायरा ज्यांनी लाईफमध्ये खरंच कायच नाही केलं, ज्याला कुत्रा पण विचारत नाही, त्याला आपण बोलवतो पॉडकास्टमध्ये आपल्या. काय मस्त 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 आहे ना. छान बोलतोय. तर भाई लोक आज आपल्या बरोबर आहे प्रसाद खांडेकर. हा? तर ते काय त्यांचे हात चालू राहतात भाई लोक. ठीक आहे. हा, तर आपण त्यांच्याकडे जाऊया भाई लोक. तर पाश्या प्रसाद हॅड अशाच ते काय काय आहे काय आहे? अंदर बाळा असं बोलू नको रे त्यांना. नाही. हे कसं गल्लीतली माणसं पण त्यांना बोलतात मित्र बित्र पशा आहे खांड्या बिंड्या ऐक बोलतात. ना का मिळून इज्जत करते हा ना उभी तिकडे. मिस्टर खांडे चलो चलो यार फील्ड क्लियर यार सन जा रहा है. हा, हा. तर आपण प्रश्नाकडे जाऊया. तू जेव्हा लहान होतास तेव्हा तुझ्या लहानपणी तुझ्या बापाने तुला सिगरेट पिताना पकडला. हे खरंय का रे बाबा? अंधार लाईव्ह चालू आहे काही काय बडबडतोय ऐक मग. तुम्हाला उत्तर द्यावं लागणार. खरंय 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 हे खरंय. मला ना सासूबाईंनी सांगितलं होता हा किस्सा. ते कामगार असतात ना बिल्डिंगचं काम करतात ते जे सिगरेट ओढायचे ना फेकून द्यायचे तर फेकलेली सिगरेट हे लपून छपून प्यायचे. त्यांनी सासरे बुवांनी एकदा यांना रंगेहात पकडलं. एवढा मार मार मारलाय ना अजून सूज उतरली नाहीये पण इथे तुम्ही बघू शकता. अरे चलो यार चलो फील्ड क्लियर करो यार सन जा रहा है चलो जल्दी करो. अरे चालू दे तुमचं. ठीक आहे हरकत नाही. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर तुझी बायको. तू बापाला अरे तुरे कळतोय का तुला? अरे बाबा तसं नाही. काय ना आमच्या पॉडकास्टचा फॉर्मॅटच आहे. भाई लोक तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. काय जे गेस्ट आहेत त्यांच्याशी आम्ही आर्य तुरे करत बोलतो. तो आमचा जरा एक वेगळा पॅटर्न आहे. तर तुझी बायको माझी मम्मी ती म्हणजे देवीचं रूप. ममता का आचल आहे भाई. तुम्हाला सांगतो तिच्या हातचं जर तुम्ही चिकन खाल्लात ना डेंजर बनवते. पण गेले कितीतरी दिवस तिने चिकन बनवलाच नाही. तिचा पोरगा बोंबलून दमला पण हा माणूस तिला चिकन आणूनच देत नाही. हे खरंय का रे बाबा? ऐक माझं. खरंय एक काम कर मी आता चिकन बनवून देऊ का? एक काम करा तुम्ही खालून त्याच्याकडनं चिकन घेऊन या मटन शॉप पॉडकास्ट आहे वाटण. गेस्टला चिकन आणायला पाठवाल. देखो भाई लोग इसको बोलते हैं चिंदीगिरी. चिकन भी नहीं लाते. अरे यार चिंदीगिरी चलो यार चलो फील्ड क्लियर करो. अरे फील्ड आ रहा है. सन जा रहा है ना. काय करताय तुम्ही? काय करताय? दिसतंय ते सगळं कॅमेऱ्यात. बाबा नाही. चलो यार चलो फील्ड क्लियर करो यार सन जा रहा है. ठीक आहे भाई लोक आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तर आपण ना भाई लोक दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तुझी बायको आणि माझी मम्मी ती तुला पण खूप जीव लावते मला पण खूप जीव लावते. आपल्या दोघांसाठी खूप काय करते. तर तिच्याबद्दल तू काय सांगशील? इकडे नाही इकडे नाही मारत बाबा मी अँकर आहे तुम्ही गेस्ट आहे बाबा. शपथ नाही मारत. इकडे ये इकडे. हा मुका का घेतला विचार? का? तुझ्यामुळे पहिल्यांदा माझ्या बायकोबद्दल 2 शब्द मला आज बोलायला मिळणार आहेत संपूर्ण जगासमोर. तर मंडळी पहिला प्रश्न खरंच चांगला आत्ता त्याने विचारलाय. माझी बायको म्हणजे माझं सर्वस्व आहे. आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त तिच्यामुळे. प्रत्येक सुखदुःखात ती पाठीमागे माझ्या खंबीरपणे उभी राहिली. गरिबीत ती अर्धी भाकर खाऊन तिने माझ्यासोबत माझी साथ दिली. आज ही आहे म्हणून माझा हा संसार चाललाय या 4 भिंतीत. ही नसती तर आज मी कुठेच नसतो. हिने माझ्यासाठी केलं, माझ्या आईसाठी केलं, माझ्या मुलासाठी करते, संपूर्ण घरासाठी झिजली ती. ही आहे म्हणून मी आहे. थँक्यू. अहो कशाला बोल तुमच्याबद्दल चालू आहे माझं काय मध्येच. मग अशा बायकोसाठी तुम्ही शेवटचा दागिना कधी घेतला होता रे बाबा? चुकीचा प्रश्न आलाय. ऐक माझं मुद्द्यावर घे. मुद्दाच आहे. ठीक आहे दागिना राहू दे. एखादा महागडा गिफ्ट? मुलाच्या रूपात एक दिलं पण ते एक बिनकामाचं निघालं. ते राहू दे. मग गजरा? गजरा म्हणजे असं काय हे नाही आहे. ठीक आहे मग तुम्ही शेवटचा दिला तू छान दिसतेस असं कधी बोललेलं? कधीच नाही बोलले.
उठा तुम्ही मला कधीच नाही बोलले. ऐक ना माझ्या शेवटचं माझ्या ए. कधीच नाही बोलले. कधीच त्यांनी माझं कौतुक नाही केलं. कधी मला पाडव्याला सुद्धा मला 200 रुपये पाकिट भरून द्यायचे होय. हा म्हणजे तुला पाहिजे ते घेशील म्हणून दिलं ते. हा मला पाहिजे ते घेशील. मग कामावर जाताना अगं सुट्टे पैसे आहेत का ग देतेस का असं म्हणून अख्खं पाकिट परत घ्यायचे ते. तसं नाहीये ते. ऐक ना माझं. काय सांगू मी खूप करते हो यांच्यासाठी पण यांनी कधीच मला तू शेवटचं छान दिसते मला नाही हे आठवत. चालू केलंस ना हे 2 आठवडे थांबणार नाही आता. मी काय लवकर काय संपव हे. सांगू तुम्हाला. तिला कळत नाही लवकर संपव हे. त्याच्यासाठी मी एवढी झटते पण त्यांना किंमत नाही हो माझी. ऐक ना. सतत माझी अक्कल काढत असतो हा माणूस. मी किती वेळा माझ्या सगळ्या मैत्रिणी मला चिडवतात. तुझा नवरा तुझ्यासाठी काहीच करत नाही. पण मी बाई बापुडी मी कधी पण नाही केलं चू पण नाही केलं. अम्मा ते गेलेत. मला नका सांगू अगं ते- तुम्ही. अरे देवा, काय हो तू मी कोणाशी- रांधावाडा उलटी काढा हो बाईचं आयुष्य. जोरदार टाळ्या. खूप छान performance होता. प्रसादा तुम्ही काय म्हणाल? न्यूनगंड. वा मस्त मस्त होता विषय आणि फार गोड पद्धतीने तो मांडला गेला. या निमित्ताने पॉडकास्टवरती या मंचावरती भाष्य केलं गेलं जे फार महत्त्वाचं होतं आणि ते दोन्ही बाजूनी भाष्य केलं गेलं तेही फार महत्त्वाचं होतं की आजकाल खरंच कुणालाही असं वाटायला लागलं की आपण पॉडकास्ट करू शकतो आणि त्याचं पेव फुटल्यासारखं झालंय. पण त्याचबरोबरीने ते करणं किती अवघड आहे हे पण तुझ्या तोंडून आलं आणि ते फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे एक चांगला विषय मांडला गेला या निमित्ताने. आणि मंदार तुझा प्रवास बघून आनंद होतो, अभिमान वाटतो की एक 2 एंट्र्यांचे रोल करत करत आता तू या टप्प्यावर आलास की तुझ्या नावावर एक सिरीज होऊ घातली आहे. मेहनतीने आलायस तू इथपर्यंत. प्रामाणिकपणे असंच काम करत राहा. यश तुझं नक्की आहे मित्रा. येस. छान वाटतं तुझ्या आयडी तुझा प्रवास बघून आणि बाकी सगळे मस्त आहे ॲज युजल. मधला एक पॅच काय कमाल केलास म्हणजे तो त्या अशा एखाद्या म्हणजे जी टपोरीगिरी चालली आहे त्याच्यातनं एकदम असं हृदय राहावं काहीतरी सादर करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण तू मास्टर आहेस त्याच्यात. मजा आली वंडरफुल. सई धमाल परफॉर्मन्स होता. मँडी फारच भारी. मला असं वाटलं इट वॉज अ ब्रिलियंट अटेम्प्ट आणि खूप खूप अप्रिसिएशन, खूप खूप माया आणि खूप खूप प्रेम. ऑल द बेस्ट. मस्त तुमच्या दोघांची केमिस्ट्री फार आवडली आणि काही प्रश्न खरंच घरात विचारले जावेत असे प्रश्न विचारले गेले आणि मला असं वाटतं की प्रत्येक पार्टनरने दुसऱ्या पार्टनरला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला पाहिजे. मला असं वाटतं की तो खूप मोठा भाग असतो रिलेशनशिपचा. मजा आली. व्हेरी नाईस. वा वा. खूपच ऊन आहे हो तुमच्या गावात. हा थोडस ऊन आहे म्हणा. मग तुम्ही तुमची उर्मिला का नाही घेऊन आले? उर्मिला म्हणजे उर्मिला तुमची काय? ती बटन दाबली की उघडी होते उर्मिला. अहो अमरेला आहे ती. ती- बटन दाबल्यावर कुठली उर्मिला? काय बोलताय तुम्ही नाही तुमचं? सॉरी ते माफ करा थोडस. छत्री म्हणा ना. त्यापेक्षा छत्री साधा शब्द आहे. हा तेच छत्री काढे आणली बा. कसं आहे तुमचं भोंगळ कपाळ पडतं ना तर मग भोंगळ म्हणाल कपाळाला. समजून घ्या ना सर. आमची गावाकडची शाळा पडते. गावाकडची लोक आम्ही असंच बोलतो. हरकत नाही सर. तुम्ही माझ्या पदरात या. आणि नको आहे पदरात कशाला घेते? काय कळतंय का तुम्हाला? सर तुम्हाला उन्हाचे चटके बसतायत ना. नको मला पदरात घेऊ नका अजिबात. मी आहे तो ओके. मला काय हरकत नाही. मी पदरात घेऊ शकते. कसं शाळेत येताना अशी 2 लहान मुलं जरी वाटेत दिसली ना त्यांना मी असं या परत पदरात ती असं अहो घेऊन मी शाळेत- लहान मुलगा आहे का मला सांगा. नाहीये की नाही? हा, नाहीये. चला मग प्लीज मला ना ऑलरेडी मी खूप तापलेलो आहे. 3री शाळा मी व्हिजिट करतोय याच्यात. हा सर या सर. हा. ए मुलांनो नमस्कार मुलांनो. इकडे बस. मुलांनो वा. हे बघा हेच ते पाहुणे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना तर त्यांच्या समोर माझी इज्जत घालवून नका. हा मी सांगितलंय तसं स्वागत गीत तुम्हाला शिकवलंय ते त्यांच्या समोर आता आपल्याला करून दाखवायचं. काय म्हणाला तुम्ही? स्वागत गीत? स्वागत गीत. ऍक्च्युली गरज नाही त्याची काही. नाही मी तुमच्यासाठी सर तुम्ही इथे उभं बरं, राहा. ठीक आहे. तर स्वागत गीत सुरू करेंगे बा. स्वागत गीत
शुरू कर. भाग्य आमचे आज असं खुलले. भाग्य आमचे आजच खुलले. शाळेत आले समीर चौगुले. शाळेत आले समीर चौगुले. आले रे आले. समीर चौगुले. शाळेत आले. समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. यांची पसरली. थांबा रे. काय बोलते ही बाई यांची पसरली म्हणजे काय काही वाटलं ते शब्द नाही वापरायचे मला. नाही ती त्याच्यामध्ये कीर्ती घालायला विसरली मग बा. घालायला वाटलं कीर्ती. सॉरी. बाळा कीर्तीला घाल त्याच्या. काय हे काय? यांची पसरली यांची पसरली. थांबा रे थांब बस करा चल खूप जरा क्लॅप. क्लॅप्स कसल्या थँक्यू बाई. हे काय हे स्वागत गीत कोणी लिहिलं मला सांगा. सर इकडे या तुम्ही. तर सर हे जे स्वागत गीत लिहिलंय बा ते मीच लिहिलंय. म्हणजे मला काय वाटतं सर, हिताली मी मराठीची शिक्षिका म्हणून मला असं वाटतं की मुलांच्या अंतरंगामध्ये आपण शिरून त्यांच्या कलागुणांना आपण भाव नाही दिला. पुढे करा पुढे बस करा ओ अरे बस करा बोललो मी थांबा जरा. बरं मला सांगा मी इथे बाळांनो मी का आलेलो ह्याची माहिती तुम्ही दिलेली आहे का त्यांना. हा सर म्हणजे मी त्यांना तशी जुजबी माहिती दिलेली आहे बा. बरं. पण तुम्ही सस्तीवर बोलू शकता त्यांच्या. सविस्तर सस्तीवर असं नाहीये ते सविस्तर. तेच तुम्ही बोलू शकता बा. याच्या आधी मला तुमचं स्वागत करायचंय बा. अच्छा हरकत झालं आता स्वागत गीत काही गरज नव्हती मला पण वेळ पण नाहीये पटापटा मी ब्रीफ केलं असतं. नमस्कार किसनराव बबनराव धांगोदर. काय साप आहात करायला साप आहात तुम्ही बोला ना शब्द असं नका करू मला ना खूप घाई Sorry, आहे sir. एवढं का मला ना 3 शाळा आटपायच्या ह्याच्या नंतर मी प्लीज करते लवकर सर करा थोडंसं. लवकर तुमच्यासारखी दिग्गज मंडळी आमच्या शाळेत लावले त्याच्यामुळे. चल बस करा चल चला पटपट नमस्कार बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालयामध्ये मी हिताली मराठीचे वर्ग शिक्षिका या शाळेमध्ये मनापासून स्वागत करते बाब. चला आता मी झालंय का तुमचं सगळं. हा माझं झालंय सगळं. मी जरा ब्रीफ करतो ह्या मुलांना हा जरा होळ करतो या जरा या साईडला बा तुम्ही आता मध्ये येऊ नका हा मुलांनो फार गोड मुलं आहेत हा ए बाळा ये 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 इकडे लवकर हा किती गोड मुलगी आहे. कोण तू मी शिवाली परब. वा वडिलांचं नाव वा 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 अरे सुंदर विलोभनीय बेरिंग पकडलेलं आहेस बाळा तू वा शिवाली हे परग मी कुठेतरी नाव ऐकलंय. हा तूच ना ती इंद्रधनुष्य बघितल्यावर धनुष्यबाण असं म्हणणारी. येस तुझा किस्सा पसरलाय आमच्या तालुक्यापर्यंत. वा हा मोठी हो बेटा हा जा हा आणि हा कोण आहे. सर मी भुंगाफेम निखिल बने. या माडाच्या झाडाला लहान मुलगा या कॅटेगरीत समजणे म्हणजे सटल हा शब्द नष्ट केल्यासारखं आहे आयुष्यातून हो की नाही. हा मोठा हो बाळा तू पण हा ही कोण जांभळाची बी. मी तर ही कोणी विचारणाऱ्याला असा पकडेन ना आणि त्याला जोरात आपटून तोडून फोडून मोडून गोल 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 फिरून फेकून देईन. अख्ख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब जाईल माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तुझं सुपर पॉवर. ये इकडे बाळा ये तुला फोडणीला टाकला ना तर मोहरी कुठली तू कुठला कळणार नाही. सर एवढासा आहेस तू कळला का याला सांगा. सर मला जरा मला ना- 2 मिनिटं द्या. हो. त्यांना जरा माझ्या कलेने घ्यावं लागतं. जरा बाजूला हा. थांबा. 2 मिनिटं. हो मी बाजूलाच आहे. बाई नको बाई बाई. नका सर, नाही जास्त तुम्ही- मारू नका पण पटापट जायचं. बाजू. गुदगुले नका करू काय करते तू? बटाटा सोलायची सोलणी असते ना त्यात हा करपलेला बटाटा आहे ना. नका करू हे. कोण आहात कोण तुम्ही. कुलभूषण खरमंदा आहात
कुठली वर्ग शिक्षिका ही अशी असते? रामवा तिकडे. तसं नाही, ही मुलं पण तशी थांबा जरा, तर काही बोलू नका. भाग पाडतात. अत्यंत काहीतरी महत्वाचं सांगतोय मी. शासनाचा मी काही निर्णय घेतलेला आहे तो सांगतोय, पोचवतोय मुलांपर्यंत. काल फोनवर तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही पोचवला नसेल मला खात्री आहे. मला पोचवू द्या जरा. हा, शाळा मुलांनो. सुटल्यानंतर 5 मिनिटं भेट. थांबा जरा मुलांनो. हा मुलांनो, ऐका इकडे का. फार इंटरेस्टिंग गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा, आता तुमच्या भाषेत तुम्हाला समजेल अशी मी सांगतो. हा, ह्या ज्या शाळा असतात ना, त्यांच्या विविध अशा कमिट्या असतात आणि त्यांचं एक मंडळ असतं आणि या मंडळावर काही माणसं अशी बसलेली असतात. त्या माणसांनी काय ठरवलेलं आहे की आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कल्चरल देवाणघेवाण ही संस्था आपण ओपन करायची. त्यात काय करायचं रशियाच्या 2 विद्यार्थ्यांना आपण आणायचं आणि आपण त्यांना खूप शिकवायचं. काय मोरे मागे हो का, चल मागे हो, चल. ए बाई वेडी आहेस का? वेडी आहेस तू बाई? जागा होती नाचायची, सरोज खान गिळलीस की काय? तर मी काय झालं ते लहानपणापासून मला डान्सची खूप आवड होती. असं डान्स म्हटलं की मग डायरेक्ट तालावर मी नाचायला लागते बघ. कसे की लहानपणी मी डान्स मध्ये अतरंगी केलंय ना. रंगेत्रम म्हणतात त्याला. कुठली अतरंगी केली आहे? गरजच नाहीये नाचायची. मुळात ना तुम्हाला शिस्त नाहीये म्हणून ही मुलं अशी झालेली आहेत. अजिबात नाही, शांत राहायचं, काही बोलायचं नाही. आता ऑलरेडी मला उशीर झाला. थांबा. हा मुलांनो, हे बघा, यांच्या मॅडमचं आता काही ऐकू नका. मी तुम्हाला सांगतोय, ही जी कमिटी होती तर शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सांस्कृतिक देवाणघेवाण अशी एक स्कीम त्यांनी काढलेली आहे. त्या अंतर्गत रशियातली काही मुलं विद्यार्थी आपल्या देशात येणार आहेत आणि आपल्या देशातले काही विद्यार्थी रशियाला जाणार आहेत, आपले कलागुण सादर करणार आहेत. लक्षात आलं? तर ते विद्यार्थी या देशातले कोण असतील हे सिलेक्ट करण्यासाठी त्याची निवड करायला मी इथे शाळात फिरतोय. लक्षात आलं? हा बाळांनो, तुम्हाला रशिया माहिती आहे? रशिया माहिती आहे का? रशिया माहितीये. हा. रशिया वेंगुर्लेकर ते हास्यचित्रात काम करतात त्याला. ती रसिका वेंगुर्लेकर. मी काय विचारतोय, काय उत्तर मला सांगा. रशिया कशासाठी प्रसिद्ध आहे? चड्ड्या वाळत घालण्यासाठी. त्या रशिया झाला रशिया. अख्ख्या देशावर जाऊन चड्ड्या वाळत घालणार आहेस तू? अरे रशिया जगातला सगळ्यात मोठा देश आहे रशिया. कोण आहे रशिया? मोठा जग्ग्या. वडिलांचा मोठा जग्ग्या तुझा. जगातला मोठा देश. मोठा जग्ग्या काय म्हणताय तुम्ही? काहीच नाही माहिती हो यांना. कारण सर तुमची भाषा मुलांना कळणार नाही. आमची शाळा कशी सर गावाकडची पडते ना, त्याच्यामुळे त्यांना माझ्या कलेनेच मी शिकवते. मी 1 मिनिट तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही समजावलंच नाहीये का? तर तसं मला सांगा. रशियाना माहिती नाही, मग मी तसं पोचवतो वर. नाही समजावलंय का? नाही, मी त्यांना समजावलं होतं सर. पण काय ना सर, माझी मुलं माझी इज्जत घालवतात. मला फक्त 2 मिनिटं द्या. नका, हे नका करू, मला वेळ नाही. नका करू. ऐका माझं, ऐका. हे नका काय रे लंब्या? आई नको बाई. काही नको. हा? ऐका. काय केलंस तू? काय नाही. तुला मी शिकवलं होतं ना. तुला मी शिकवलं होतं. तुला मी शिकवलं होतं. अरे मॉडेल धनुष्यबाण त्याचा. अरे काय बाई आहात का? कोणात? अरे कोण अंडरटेकर आहेस का तू? काय एक्सप्रेशन आहेत हे? तेल बिल लावल्यावर असे जातात ते, तसे एक्सप्रेशन देत. तू इकडे नाही बाळा. सर, तुम्ही 2 मिनिटं थांबा. त्या मुलांची ना लायकीच ती आहे. काय रे, मी तुला काय शिकवलं तर सर 2 मिनिटं द्या मला. माझ्या भाषेत समजावू द्या. त्यांना इज्जत घालवतात माझी. नेहमीप्रमाणे पाहुणे आले की मी काय शिकवलं होतं? जगातला सगळ्यात मोठा देश कुठला? रशिया. बोल. रशिया. 4 वेळा बोल. रशिया. मला तू सांग. मम्मी बाई. जिथे रेती असते तिला काय म्हणतात? दुबई. 4 वेळा बोल. ए थांबा हो जरा. रेती असते की दुबई झाली? राजस्थानला सुद्धा रेती आहे. दुबई झाली ती. हो का? बरं मग असं म्हणा, जिथे रेती असते पण जी राजस्थान नसते तिला दुबई. अरे नका काहीतरी शिकव. काहीतरी आपलं बेस आहे का तुमच्या शिक्षणाला? काहीतरी शिकवताय तुम्ही. साधी गोष्ट आहे, त्याला सांगा ना जरा सोप्या भाषेत. हे कशाला सांगताय सगळं तुम्ही? बरं, नाही सर. रशियाचं सांगा त्यांना. तेच सर, त्यांना ना सोप्पं कळतं. रशिया एवढं कळत नाही त्यांना. कठीण. ऐका माझं. मला सांगा मुलांनो, गचा 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 बर्फ कुठं बरं पडतो? इंग्लंड. गचा गचा बर्फ. अरे बर्फ म्हणजे
रोमांस प्रतीक आहे यार. त्याला तुम्ही गचा 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 असं बोलता तुम्ही. बर्फ कसा भुरभुर भुरभुर पडला पाहिजे बाळांनो. त्यांना नाही कळत ना सर हे. ऐका माझं, मला सांगा मुलांना, तुम्हाला कुठला बर्फ आवडतो? भुरभुर भुरभुर पडणारा की गचा गचा गचा? नतद्रष्ट कार्टी आहात रे तुम्ही. तुमची लायकीच नाहीये. गचा गचा बर्फ चाटत बसा. मी चाललो आता. नाही, 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 सर. मला थांबायचंच नाहीये नाही, सर, मी ना. पाया- फोन करतो तुमच्या आता मुख्याध्यापकांना, सांगतो तुमची लायकी नाहीये. नको सर, असं करू 3 शाळा करायच्यात. कोणी विद्यार्थी मला मिळेल तिकडे. सर, असं नका करू. आमच्या शाळेला ही शेवटची संधी भेटली आहे सर, प्लीज असं करू. मला कलागुण दाखवा. मी दाखवणार सर. कसं आहे ना, माझी पोरं सर अभ्यासात थोडी वीक जरी असली तरी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माझी मुलं खूप तरबेज आहेत. फक्त तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट होती सर. मला आणि माझ्या या 3 मुलांना, या 3 मुलांसोबत सांभाळणाऱ्या मला आणि माझ्या 3 मुलांना तुम्ही रशियाला पाठवून द्या. हे नाकार्जुन अंडी आणायचे तर रशियाला पाठवायचं म्हणजे असं नाही. कलागुण बघायला नको त्यांच्यात काय आहेत आहेत ना, ते आहेत. आन्सरेबल आहे पुढे वर तिकडे. सर आहेत त्यांच्यात खूप कलागुण आहेत सर. माझी मुलं खूप हुशार आहेत. ह्यांच्यासारखी कला सर तुम्हाला शोधून सापडणार नाही. काय झालं बाळा? बघा हे असं घेऊन जाणार आहे तिकडे रशिया समोर सगळं सांडून कसं इम्प्रेशन पडेल. लहान आहेत ना, लहान मुलांच्या कलाने घ्यावं लागतं. पटापटा अवांतर खूप बोलताय तुम्ही. अच्छा इच्छा करून मला नाही आवडलं तुमचं. चला, पटापटा मला फक्त एवढंच सर तुम्हाला विचारायचं होतं की ते पासपोर्टचं कधी होऊन जाईल बा, म्हणजे त्याप्रमाणे मुलांना तयार करायला. मला सांगा मुलांना, तुम्हाला कुठे जायचंय? रशिया 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 मी तर रशियात जाऊन बायकोस करून घेऊन येईन आणि तिला जर अख्ख्या युनिवर्स मध्ये फिरवून एकदम लांब घेऊन जाऊन फिरायला. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दॅट टू द सुपर पॉवर. जी दाढी आणि छातीचं केस बांधे ना घट्ट. आयुष्य असं करशील, असं करशील आयुष्यभर. सांगून ठेवतो तुला मी. मला लहान मुलं आवडतात पण हा आवडलेला नाहीये. मी काही करू शकतो ह्याला. सर एवढी विकृती बरी नव्हे. विकृती तुम्ही विकृती कर. काय मारलं तेव्हा काय होतं? प्रेम होतं ते. माझी- आडवा तोडला होता त्याला सरळ सरळ. सर माझी भाषा माझ्याकडे वेळ नाहीये बाबा. चला पटा. कुणाकडे टॅलेंट आहे मला सांगा. आहे मला सर. वेळ. 5 मिनिटात येतो आहे, आहे, हा. शेवटची 5 मिनिटं नाही, लवकर. सर, हा, आहे. ये बने बाळा, पुढे ये. हा जो बने ना सर, ह्याच्यामध्ये मोकार टॅलेंट आहे सर. बरं. म्हणजे हा आहे ना कुत्राची मिमिक्री करतो सर. कुत्र्याची मिमिक्री. हे एवढंच नाही सर, ह्याची खासियत आहे, तो भुंकून कुत्र्यांचे आणि कुत्रीची भांडणं लावतो. भुंकून ही कुत्र्याची. काय कला आहे? कुत्रा कुत्रीची भांडण लावतो. ही काय कला आहे? सर कला नाही, हे जर तुम्ही बघितलं ना सर, तुम्ही बघून चाट पडून मरून जाल बा. काय बोलताय तुम्ही? खरं पण मरून जाल. हे कुठलं वापरताय तुम्ही? आहे सर. आणि अजून एक ह्याचं काय खासियत आहे माहितीये का? हो. ह्याचं भुंकणं बघून कुत्री चिडत्यात. बरं ठीक आहे. काय ते पटापट दाखव. हा, बने बाळा, तू रेडी आहेस ना? हा, नीट कर बर का. बोललो होतो ना कुत्रा चिडणार म्हणून. अरे मला कुत्रा बोलला. हात माझ्या नाही, नाही. कुत्रा बोलला मला. नाही सर, तुम्ही कुत्र्यासारखं गाप 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 केलं ना, त्याच्यामुळे त्याला खूप झालं तुमचं. खूप झालं. आता मी प्रिन्सिपल नाही साहेबांना. सर, नाही सर, मी त्यांना हे तुम्ही आता डायरेक्ट माझा अपमान करायला सर, लागला. ऐका ना, मी ह्यांना पक्ष्यांच्या ठीक आवाज. आहे. या रशियाला ह्याला घेऊन जा कुत्र्याला मी तिकडे. नाही सर, मी पक्ष्यांच्या आवाज. उडवतील मला तिकडे. नोकरीवरून काढून टाकतील मला. सॉरी सर, तुम्ही माझं ऐकून घ्या सर. असं कला म्हणजे कळतंय का तुम्हाला काय आहे ते? वायबर होऊ नका मला सर. वायबर नाही हायपर. बोला तुम्ही. चला सर पटापट. ऐका ना, एक कला त्यांना शिकवले, पक्ष्यांचे आवाज काढायला शिकवले वेगवेगळ्या. मी कबुतराचा आवाज त्यांना हा, काढायला. कबूतर दाखवा. चला. कसं दाखवलं होतं रे कबूतर? हाय 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 हाय. अगं बाई. टुकुरू गु 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 गु. टुकुरू गु 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 गु. बाई सेम कबूतर बाई. वा बाई. टुकुरू गु 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 गु. ऐसाला कबूतर करते. उटर घुच टुगरू घु 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 असं करते. सर केलं ना सर, आवडलं. उटर घु सुद्धा त्याच्यात सुद्धा फंबल मारताय तुम्ही. टुगरू घु 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 घु. कुठला बापाने कबूतर टुगरू घु 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 असं केलंय? सर नाही, ही कला ही घेऊन जाऊ तिथे रशियाला. सर ही हा? उभा करून तुडवतील मला. कळतं का तुम्हाला? नाही सर. अरे नाही बाबा, नाही जमणार. मग माफ करा. ऐका बाई, नका माझ्या मागे लागू. सर. नाहीये तुमच्याकडे कला. मान्य करा. मला मोकळं करा सर, ना. आमच्या गावाकडच्या मुलांना एवढ्या संध्या मिळत नाही. पण सर मी तुम्हाला एक शेवटचं सांगते. एक कला आमच्याकडे इतकी चांगली आहे ना की तुम्ही पार चाट पडून
बेशुद्ध पडाल. नाही पडायचं, मला मरायचं पण नाही, बेशुद्ध पडायचं. लवकर दाखवा काय ती. ही जी माझी मुलगी आहे ना, ही माझी हुशार मुलगी आहे. बरं. हिला रशियन सॉन्ग येतं. अरे वा, रशियन सॉन्ग. रशियन सॉन्ग. दिस इज व्हेरी डिफरंट. चल सुरू कर. बाई पाया पड. ए चल घ्या चल वेळ नाही. पाया बिहायची याची करून काय गरज नाही. चल, खूप वेळ जातो या गोष्टीत, वेळ जातो पुढे, मूळ याला वेळ नसतो. चल पुढे सुरू कर. मी जरा बसलोस की ए जेवलोस की ए खाल्लोस की ए पिल्लोस की हे बसलोस की जेवलोस की खाल्लोस की पिल्लोस की आलोस की गेलोस की झालो झोपलोस की ए बसलोस की कानफडात खाल्लोस की कानफडात. नाही बसलोस की हे याचं हे मराठी बोलते आणि स्की स्की जोडते. हे रशियन झालं हिचं. का मूर्ख बसलेत का तिकडे सगळे. मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, आता तर मी एवढी मोठी कंप्लेंट करणार आहे, मी मेलच पाठवणार आहे तुमच्या मुख्याध्यापकांना. बघा तुम्ही. सर मी पाया पडते तुला. पाया नका पडू, बघा पाया नका. अरे बावळटात करा पाडाल तुम्ही मला. सरांना पाडलं तुम्ही. नाही बस करा. नाही मला मी सर, थकलो. शेवटचं सर, शेवटचं. मी थकलो बाई. मला ना खरंच सांगतो, मला नाही या शाळेत. मी चुकून आलो या शाळेत. नाही सर, एक शेवट. कलेतला क सुद्धा तुमच्या शाळेत नाहीये. मला काय इथे बसवलंय. सर मी सांगते तुम्हाला, मी एक मराठीची वर्ग नीट शिक्षिका. बोला. मी एक वर्ग शिक्षिका म्हणून मी त्यांच्यासाठी एक स्वागत गीत बसवलंय बा. कुणाचं स्वागत गीत. रशियन मुलं जी येणार आहेत ना, त्यांच्या स्वागतासाठी एक गाणं तयार केलंय. त्या डॅन्स मार्फत केलंय. तर तेवढं फक्त बघून घ्या. पटापट दाखवा. चला, मला वेळ नाही. चला. फक्त सर तुम्ही जरा हे वाजवा, म्हणजे कसं बॅकग्राऊंड बोर होणार नाही. अरे मला कशाला तुमच्यात घेताय बाबा, मला हे कळत नाहीये. सर करा ना सर, माझ्यासाठी प्लीज. हा, कसं आमचं एंटरटेनमेंट बोर चल होणार. का चल. आणि सर ते ढुंकू चुक्कू पुक्कू टुक्कू चुक्कू टुक्कू. मला माहितीये, मला नका शिकवू तुम्ही. तुमचे वाक्यात तर ते नीट घ्या तिकडे. धुंकू चुकू पुंकू चुकू माझं मी वाजवेन. चला सुरू करा. बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालय सर शाळेत सविनय स्वागत करीत आहे. एक स्वागत गीत रशियाच्या मुलांसाठी. चला चला रशियाला जाऊया. हे रशियाची मुलं आल्यावर चला रशियाला जाऊ, हे स्वागत गीत तुम्ही ठेवणार आहात. ही तुमची बुद्धी. सर ऐका ना पुढचं. हे लिंक पटापटा संपवा. चला. लेखिका मीच आणि संगीत हातात डब धरलेले समीर चौगुले. नका, मला कशाला घेताय. ज्याचं त्याचं क्रेडिट द्यावं लागतं. गब्बस ग तू गब्बस. सुरू कर तू. सर तुम्ही ढुंकू चल ग तू सुरू कर. चल चला. हा टुंकू चुक्कू ढुंकू चुक्कू. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात लहान मुलं. काय बया रशियाची मुलं भारतात आली. शाळेतल्या मुलांना त्यांनी गर्दी केलेली. अरे हे बालिश आहे सगळं हे. बाजूला त्यांनी गर्दी केली. बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालयातील मुख्याध्यापक आत्माराम तुपे यांनी रशियाची अरे नका, घाणेरडी आहे हो. भारतात आणली. ओ गलिच्छ स्टेप अशी नका करू. वर्ग शिक्षिका. शाळेत आमच्या कृपादृष्टी झाली. रशियाची मुलं काय म्हणाली. काय म्हणाली. उठलोस की बसलोस की जेवलोस की झोपलोस की उठलोस की बसलोस की जेवलोस की झोपलोस. उठलोस की बसलोस की जेवलोस की झोपलोस की उठलोस की बसलोस की जेवलोस की झोपलोस की उठलोस की जेवलोस की उठलोस की. म्हणून सांगतो मला आणि माझ्या या 3 मुलांना तुम्ही रशियाला घेऊन चला. बाया घेऊन चला. रशियाला. घेऊन चला. बाया घेऊन चला. 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 घेऊन चला. बाया घेऊन
म्हणतात प्रसादा. माझ्याकडे शब्द नाही, मला तिथे यावंच लागेल. शक्य आहे रे नमा, हे काय आहे म्हणजे मला खरंच काही सुचतच नाही मला. तुझा तो मधला डान्स आणि एकदा त्याला मारल्यानंतर तुझी एक्सप्रेशन अगो गो 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 खतरनाक. सम्या, आउटस्टँडिंग रिॲक्शन होत्या काही काही. अगो गो. शिवा, मला तुझी ही लहान मुलगी प्रचंड आवडते, प्रचंड. धनुष्यबाण अरे खरं झालं होतं. धनुष्यबाण म्हणणार आहे. इंद्रधनुष्याला धनुष्यबाण म्हणाली, Actually खरंच म्हणाली म्हणाली. होती ती. कुठे घडलंय, कुठे घडलं? इथेच कुठेतरी त्याला दिसलंय पावसाळ्यात. ओ धनुष्यबाण. नाही, मस्त. दत्तू, शेवटी म्हणजे त्याला कुस्करून टाकशील असं वाटलं जवळ जाऊन. वा वा, अशा म्हणजे भन्नाट एनर्जी असते या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांची. आणि म्हणजे त्याचं ते ऑन्टोच राहायला लागतं. ते जरा जरी कुणाचं टायमिंग गेलं की गेलं त्याचं. पण त्यामुळे तुम्ही सगळे इतके प्रचंड पॅशनेटली आणि एनर्जीनी करता की क्या बात आहे. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू दादा. वा वा वा. सई. मी सॅल्यूट मारणार आहे आज. नम्रता संभेराव, तुझ्या धगधगत्या टॅलेंटची ऊर्जा अलिंगनाद्वारे तू मला हस्तांतरित करशील का? क्वालिटी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की सगळ्यांनी आपापलं काम एकदम चोख बजावलं. खूप हसवलं, खूप धन्यवाद. असं हसायला ना खळखळून खरंच खूप मजा येते. आणि त्याच्यात आपली लोक असतील जवळ बरोबर तर आणखीन मजा येते. वाह. मंडळी, आता आपण पाहणार आहोत एका राजाच्या सुटकेचं थरार नाट्य. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा थरथराट अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण काटा, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांना. अरे बापरे, काय झालं रे? मला नाही वाटत आता कोण येईल. लयच उशीर जायला रे. आता काय करायचं? अजून किती वाट बघायची? नाही खरं आहे, अरुण चंद्रे. संयम ठेवा ना व्हायचा. अरुण चंद्र ह्यांचं नाव आहे आणि मी मोरे चंद्र आहे का नाही. अरुण चंद्र जरा संयम ठेवाल का नाही. काय आहे, रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी प्रधानजीनी खलिता पाठवला. त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय? की बाबा बुटीच्या सुलक्याजवळ तुम्ही मेना घेऊन तयार राहा. राणी सरकार दौऱ्यावर जाणार आहे. काय आता बोलणार आपण त्याच्या ऍक्टिव्हिटीला. अजून कसं कोणी. चला रे लवकर चला. ए भाई, ये बुक है, दूसरा देखो, चलो. अरे तुम्ही रिक्षावाले आहे का? तुम्ही मेनावाले आहे ना? मग मेनावाला म्हणजे 1 नंबर मेनावाला आम्ही. शाही मेना ह्याच्यातनं मोठी मोठी माणसं जातात माहितीये. आलतू फालतू लोक आम्ही ह्याच्यातून बसवत नाही. तेव्हा तुम्ही निघा पहिली निघा. ए तुम्ही बाय ना बाटोड. वाटतो. अरे मी आहे रे. अरे देवा, खानदेश नरक तुम्ही. नरक नाही खानदेश नरेश आहे ना मी. तू जिथे थांबतो ना तिथे नरक तयार होत असेल. खानदेश नरक, खानदेश नरक, खानदेश नरक की जय. खानदेश नरक की जय. खानदेश नरक. बस करा बस. हळू हळू हळू.
प्रधानजींनी जो खलिता पाठवला होता तो तुम्हाला मिळाला ना? हो मिळालं आम्हाला. वाचला? आम्ही नाही वाचलं, आम्हाला वाचताच येत नाही ना. हे जे शिपाई आले त्यांनी आम्हाला वाचून दाखवलं. तुम्हाला निरोप कळलेला आहे ना? मग चला चला चला. अरे चला, राणी सरकार अजून आलेत कुठं? त्यांना घेऊन जायचंय ना, याच्यात मेन आहेत ना. राणी सरकार येणार नाहीये. हं? आम्ही तशी अफवा पसरवलेली आहे. म्हणजे राणी सरकार येणार नाही आहेत? काय शत्रू सैन्य आहे ना, त्याने राज्यावर आक्रमण केलेलं आहे. त्यांना मला मारून टाकायचे आहे. त्याच्यामुळे आम्ही अशी अफवा पसरवली बा की राणी सरकार जाणार आहेत दौऱ्यावर. शत्रू सैन्याला तसं वाटेल, पण गुपचूप मी तुमच्या सोबत जाईन. अरे, काळजी करू नका महाराज, आम्ही आहो ना, आम्ही आहो. ऐका, तुमच्यामुळे ना माझा जीव वाचेल बरं का. माझा जीव तुमच्या हातात आहे. तुमच्या जेवढ्या तंगड्या चालतील ना तेवढे माझे श्वास चालतील. बरं महाराज तुम्ही काळजी करू नका, आम्ही हाव कशासाठी. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या इस्पिक ठिकाणी आम्ही नाही पोहोचवता विचारा. इप्सित असेल ते. इप्सित आहे का? चला 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 चला. महाराज, माझ्या मुली जर का तुमचा जीव वाचला ना तर मी कुतू 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 होईल. कृत्य असेल रे भाऊ ते. म्हणतात चला ना. अरे तुम्ही नुसतं बोलू नका, ते कधी पण येऊन जातील. शत्रू येईल, निघू आपण. चला ना. महाराज काळजी करू नको, आम्ही कशासाठी आहो. अरुण चंद्र काय? चला आज आपण असं धावू चित्त्याला पण वाटेल आपण एक नंबर चित्ते आहो. अगदी बरोबर बोलताय. ऐका, नुसतं बोलताय तुम्ही, नुसतं बोलताय. कृती करा, कृती. अरुण चंद, चला आपण कृती करूया. अरे बोलू नका, उचला हा मेना, उचला. चला मदत करा, मदत करा. चला कुठला? अरे काय पला. अरे मला मेन्यात बसू द्या ना रे. अरे मला बसू द्या ना. तो मेना पण असा आला पार आलता पालथा होतोय तो. अरे बापरे, म्हणजे तुम्ही बसलेलाच नाही बसलो. तरी बोलतोय हलका हलका कसं वाटतंय? डोंबल्याचा हलका. तेव्हा तो मेना खाली. आयशी भावाची हलकी पालखी आहे ना, काय कळताय? एक मिनिट. बाय ना, काय झालं? त्या बाजूला तो बाटका आहे, हा मी इकडे. या बाजूला तू उच्च आहे. तो मेना पार असा तिरपा झाला होता ना रे. नाही ती आमची योजना आहे महाराज. योजना? हा, कसा उतार असेल ना तर पुढच्या बाजूला मी असणार आहे असं. आणि मागच्या बाजूला हे अरुणचंद असणार आहेत. जिथून चढ असेल त्याच्या पुढे मी असणार आहे ना, हे मोरे चंद्र मागच्या बाजूला असणार आहे. असं का? पण जर समजा पठार असेल तेव्हा हे दोन चंद्र काय करणार आहे? आता रे काय करायचं? काय करणार आहे? हा महाराज, तेव्हा तुम्ही ऍडजस्ट करून घ्या ना. काय डोंबला ऍडजस्ट करू? आपल्या राज्यात नुसतं पठारच पठार आहे. अरे चढ उतारता फक्त नावाला आहे ना. असं म्हणताय? मी काय म्हणतो, तुमच्या दोघांची हाईट एकदम सेम आहे. पठार आलं की मी आत बसतो, तुम्ही दोघं धावा. अरे डंगऱ्या, मी राजा आहे, राजा. तुझ्यासारख्या धल्लुकड्याला खांद्यावर घेऊन पळू मी? तसं नाही महाराजांनो, तुम्हाला नाही कळलेलं. त्यांचं असं म्हणणं आहे, पठार आला की तो बसणार, चढ उतार आला की तुम्ही बसा. चला चला पटकन चला. मध्ये काही कळलेलं नाही तुम्हाला. उचला. मला काहीच कळलं नाही. चला. महाराज तुम्ही बसा, बसा माझ्या आरामात. काळजी. व्यवस्थित बसा. महाराजांना उचलायच्या आधी आपण शपथ घेऊया. अरे सोडा, शपथ बिपत सोडा ना. चला ना. योजना तशी हाय, ती शपथ घ्यावीच लागणार आहे आम्हाला. शत्रू येईल. येऊ दे शत्रू. मी मोरेचंद्र प्लॅटून की मी अरुण चंद्र क्युटी. मी आज अशी शपथ घेतो, महाराजांना सोडण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. आम्ही जर व्यवस्था पुरी पार पाडली नाही तर आम्ही मेन्यासकट दरीत उडी मारू. आणि समजा मेन्यासकट दरीत उडी मारल्यानंतर आम्ही समजा जिवंत राहिलो तर तुम्ही आमची मान मारून टाका, खांडोल्या करून टाका. महाराजांचा विजय असो. अरे येऊन येणार कोण? येऊन येणार कोण? नक्की काय ते ठरवा. अरे गुच्चू पठा. हळू बोला. तुमचा आवाज ऐकून ते येतील शत्रू, मला मारून टाकतील रे. हे बघा, ऐका, आधी मला वाचवा आणि त्याच्यानंतर मोठा क्या करणार रे. हो ना तुम्ही बसून घ्या. काय बोलतो? घाई करू नका. म्हणजे आता तुमची जबाबदारी आमच्यावर आहे. आमची योजना आहे त्या प्रमाणे झालं पाहिजे. अरे तू काय म्हणतो, नकाशा काढा तुम्ही. नकाशा एवढ्या पुढच्या बाणावर आहे. तुम्ही अरुण चंद्र थांबा. चला ना. महाराज आता तुमची जबाबदारी आमच्यावर आहे. आमची योजनेप्रमाणेच आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे. पुढची योजना काय आहे? आपण काय करूया, महाराजांना सुरक्षित नेण्यासाठी आपण उत्तरेकडे कूच करूया. असं म्हणताय? नको. आई साला. नाही काही झालं, उत्तरेकडे कूच नको करूया.
मला असं वाटतं महाराज आता फार महत्वाचे आहेत आपल्यासाठी. आपण दक्षिणेला कूच करूया. एक मिनिट अरुणचंद्र काय झालं आता? काय झालेला नाही आहे. आपण दक्षिणेकडे कूच नाही करू शकत. का? कारण तिकडे कसं घनदाट जंगल आहे. घनदाट जंगल आहे. एखाद्या जंगली श्वापदाने जर महाराजांना खाल्ला तर आपल्याला पाप लागल. असं म्हणताय? त्याच्यामुळे आपण उत्तरेकडे कूच करूया. चला म्हणते चला उत्तरेकडे. नको 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 नको. काय झालं? महाराज उत्तरेकडे नको. उत्तरेकडे महाराज मी येतो नाहीये, मी महाराज आहे. मी त्याला महाराज, तो मोरे चंद्र आहे ना, मोरे चंद्र आहे की नाही. चला चला चला. तुम्ही घाई करू नका महाराज. आता तुमची जबाबदारी आमच्यावरती आहे. मौर्यचंद्र योजना काय पुढे आपण आता महाराजांना घेऊन उत्तरेकडे कूच करूया. चल चल. चला. महाराज उचलत पण नाही. मौर्यचंद्र मी काय म्हणतो, उत्तरेकडे खलखल खलखलचा प्रवाह आहे. आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे शेवाल असणार आहे. पाय घसरून पडलो तर तिकडे महाराज खाली पडले तर मगर यांना खाऊन टाकेल. तुमचं बरोबर आहे अरुणचंद्र, बरोबर आहे. म्हणजे आपण जर इकडं कूच केली ना तर इकडं कुच कुच होता. बरोबर आहे. आणि समजा इकडं कूच केली ना इकडं कुच कुच होता आहे. अरे काय कुछ 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 लावली रे तुम्ही. इकडे कूच करू तिकडे कूच करू, कुठेतरी कूच करा कुछ काम्यांनो. आणि मराठीत कूच करता येत नसेल ना, हिंदीत तरी कूच करा. अरे देवा, ही लेवल आहे. अरुणचंद्र तुम्ही म्हणता होता बरोबर आहे. आपण दक्षिणेकडे कूच करूया. मग एखादा जंगली श्वापत यांना खायला तेव्हा ह्याला कळल. अरे गुच्चूपट, मी राजा आहे. राजा म्हणून वाटेल तशी कॉमेडी कराल. हा? तुम्ही फक्त स्किट मधलं राजे हाव, कॉमेडीतलं राजे नाही हाव तुम्ही. कॉमेडीतलं राजे इथं पालखी उचलायला उभं राहिले. अरे हो रे भो, तुम्ही कॉमेडीचे राजे. पण पालखी उचला नाही तर ते शत्रू येतील आणि तलवारीच्या टोकावर उचलतील रे मला. हो पण महाराज तुम्ही खरंच घाई करता. घाई करू नका, योजनेप्रमाणे चालायला पाहिजे. मौर्यचंद्र नकाशा काढा. नकाशा? अरे काय करताय तुम्ही? नकाशा बघून जायचं आहे आम्हाला योजनेप्रमाणे. अच्छा नाही, अहो तुमची जबाबदारी आमच्यावर आहे. थांबा. असू द्या हरकत नाही. अरे काय त्या नकाशाला उपट सुपट करताय? त्याच्यावर लिहिलेलं ना उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लिहिलेलं आहे ना. हा पण आम्हाला वाचताच येत नाही. आम्ही काय करू? तो कसा ठेवायचा हे जर कळलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना महाराज. अरुणचंद्र, महाराजांच्या सुरक्षितेसाठी आपण ह्या मार्गाने निघून जाऊया. मौर्यचंद्र, मला काय वाटतं, हा जो मार्ग आहे ना हा जरा मोकळा वाटतोय आपल्याला. या बाजूने घेतलं तर आपल्याला काही टेन्शन नसणार आहे. नाही तुम्ही म्हणतो ते बरोबर आहे अरुणचंद्र, पण हा मार्ग मोकला. इकडे गेले तर काय होईल? मौर्यचंद्र तुम्ही बघा ना, सगळा मार्ग मोकला. इकडे कायच दिसत नाही, सगळं मोकलं आहे. अरे ते चीट पाखरू नाही तिकडे. हो, ह्याच मार्गाने जाऊया मला वाटतंय. मी म्हणतो हा सगळा मार्ग मोकला आहे का नाही? हो हो हो. मग महाराज एकटे जातील ना, आपण कशाला जायला? अरे दलिंदरांनो, नकाशावर काय सैन्य येऊन उभं राहणार आहे का? नकाशावर असं काही नसतं. नकाशावर फक्त स्थळं असतात. स्थळ असतात? हो. मग आमच्या वेळी कुठं मेली होती ती स्थळ? अरे तुमची कॉमेडी. आपल्या कॉमेडीच्या अंगावर येतोय. पटकन पुढे बघूया. एक मिनिट. हा अरुणचंद्र, काय बोलतोय? मला असं वाटतंय हे फायनल करा. हे फायनल करायचं? एक सेकंद. हा, हा. इथं फुले मारा. ही फुले मारली मी. एवढा वेळ नाही आपल्याकडे. नाही नाही, मला असं वाटतं हा इकडे मोकला जो रस्ता आहे तो हा फायनल करतो. हा. माझी पुल्ली. नाही एक मिनिट. किती आलं? 6 आलं. माझी इथं फुलली. नाही नाही, एकच मिनिट. एक मिनिट. हा हे 5 आहेत. हा. मला वाटतं इकडं मुलगा हा माझा इकडं गोला. नाही माझी गुल्ली इथं. माझा गोला. माझी गुल्ली. नकाशावर फुल्ली गोळा खेळताय तुम्ही, आणि ते पण सबसिडीच्या सोंगट्याने. नाही काही झालं, आम्हाला टेन्शन आलं की रिलॅक्स होण्यासाठी आम्ही खेळतो कधी कधी. अरे पण आधी टेन्शन घ्या तरी. घे ना, नुसते हसताय तुम्ही. टेन्शन घेण्याची ऍक्टिंग करतोय आता पण तू. आता अरे बापरे. मला आहे ना, मला नकाशा बघू दे. हा बघा ना, सांगतो हा नकाशाच आहे, बघा तुम्ही. काय झालं? हा शत्रू राज्याचा नकाशा आहे हा. आपल्या ताब्यात आलाय म्हणजे आपण जिंकलो महाराजांचा.
अरे ओरडू नको रे ओरडू. अरे शत्रू राज्याचा फक्त नकाशा आहे. शत्रू राज्य ताब्यात नाही आलंय. तू येडाय का रे? अरे हा कुशाला असतोय. तुला कळते का या नकाशाच्या हिशोबाने तुम्ही मला नेलं ना तिकडे शत्रू राज्यात जेव्हा पण ते मारून टाकतील ना मला. केवढी मोठी चूक करताय तुम्ही. इच्छा एवढी मोठी चूक करतो अरुण चंद्र. अरे अरुण चंद्र तू आहे ना रे. अरे तू अरुण चंद्र आहे. हा मोरे चंद्र आहे. मोरे चंद्र ज्याला तू मौर्य चंद्र म्हणतोय दलिंदर. नाही नाही खड्ड्यात गेलं काय करता? आपल्या राज्याचा नकाशा द्या. आपल्या राज्याचा नकाशा द्या. आपल्या राज्याचा नाही. आणलेला काय करे आपल्या. अरे बापरे. थांबा तो गुन्हाला ठेवलंय ते. अरे बापरे. या खायला घ्या महाराज. इथे का भजे खायला आलो का आपण. नकाशा ओ भजी का त्याच्या खालीच नकाशा आहे. तुम्ही नकाशात भजे ठेवले का रे. मग काय करायचं. नाही काय करायचं. नाही काही झालं ऍक्च्युली आम्हाला वाटलं हा मेन नकाशा आहे हा चालू नकाशा आहे म्हणून याच्यामध्ये भजी आणलेला आहे. शत्रू सैन्याची भीती नसती ना आता तुम्हा दोघांना आहे ना गरम तव्यावर बसवलं असतं बरं का मी. दलिंदर शत्रूचे घोडे आले रे. शत्रूचे घोडे आले. कशाला खायला घालतोय. चला रे लवकर चला. अरे येऊ दे आता घोडे काय करतात आपल्याला. थोडे थोडे आपल्याला मारणार आहे. अरे घोडे नाही मारणार. त्याच्यावर जे सैन्य आहे ते मारून टाकील ना मला. खांडोळी करतील ना माझी. आता तुम्ही काळजी अजिबात करू नका. जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मी तुमच्या शरीराला अजिबात हात लावून देणार नाही. अरे बोल गाबन्या. तुझ्या तोबड्यावरून दिसतंय की तुझ्या त्याने हिमोग्लोबिनची कमी आहे. अरे ते मारून टाकतील. चला रे लवकर. महाराज ऐका मी काय बोलतो. काय बोलतो. म्हणजे जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तुमच्या बरोबर आमच्या दोघांची पण नावं लिहिली जाईल. म्हणजे जसं प्लुटून तसं नेपच्यून. मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या केसाला पण धक्का. याला केस. अरे चला ना रे लवकर चल. नाही तर मी चाललो. चला बसा महाराज बसा चला. अरुण चंद्र अरे तुम्ही टेन्शन घ्या तुम्ही आता दिसत नाही. उचला अरे लेट जर झाले वा खूप भारी परफॉर्मन्स. थरार नाट्य फारच भारी होतं. व्हेरी वेल डन. प्रसादा वा मस्त होती कॉन्सेप्ट. आणि दोन्ही चंद्रांनी या नरकासोबत आम्हाला जो हसण्याचा स्वर्ग दाखवला तो प्रवास पण फार रंजक होता. श्याम्या मस्त. म्हणजे तुझी एंट्री आणि त्यानंतर तू मेंटेन जे केलंस या दोघांसोबत ते इंटरेस्टिंग होतं. वा बहारदार. मजा आली. सई क्वालिटी परफॉर्मन्स होता श्याम दादा. तुम्ही भारी आहात. मला असं वाटतं की तुम्ही पिलर असता नेहमी जेव्हा हे दोघे तुमच्या बरोबरीने असतात. आणि तुम्ही दोघांनी लहान मुलं मैदानात येऊन कसे दंगा करतात तसा दंगा केलाय. अरुण दादा हिमोग्लोबिनची किंवा आपण जीवनसत्व आपल्या शरीरातलं मोजण्याच्या टेस्ट्स असतात तशी तुमची इनोसन्सची टेस्ट केली ना तर तुमचं लहानपणीपासून ते आत्तापर्यंत सेम असेल प्रमाण असं मला वाटतं. एवढा इनोसन्स तुमच्यामध्ये आहे आणि तो रिफ्लेक्ट होतो सतत होत राहतो आणि आम्ही त्याचा आनंद लुटतो आणि तुम्ही आम्हाला आनंद लुटू देता यासाठी खूप धन्यवाद. मोरे भारी सेन्स ऑफ ह्युमर. फार मजा आली. आम्ही खूप हसलोय आणि थँक्यू आम्हाला एवढं हसवल्याबद्दल. मंडळी हसवण्याचा हा प्रपंच असाच चालू राहील. आजच्या भागात मात्र इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमची लाडकी तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक.